व्यासपीठावर होते माझे आई वडील. आज जवळजवळ 35 वर्षांनी त्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे माझा धाकटा मुलगा कृतिक. याचा मला खूप अभिमान आहे आणि त्या निमित्ताने आज स्टेजवर आहोत मी आणि माझे पती. खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की हा प्रसंग प्रत्यक्ष पाहायला माझे वडील आणि या सभागृहाचे आणि समाजातील अनेक संस्थांचे संस्थापक नरेंद्र म्हात्रे हे आज आपल्यात नाहीत, पण मला खात्री आहे की त्यांचे आशीर्वाद कृतिक आणि आम्हा सर्वांवर नेहमीच राहतील. तब्बल 22 वर्षांनी कृतिक 9वीत असताना आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि त्यांनी सांताक्रूज वेस्ट येथील आर्यन पोद्दार शाळेमध्ये प्रवेश घेतला. नवीन शाळा, नवीन वातावरण, नवीन वर्गमित्र अशासारख्या बऱ्याच कसोट्या त्याच्यासमोर होत्या आणि अवघ्या वर्षभरात येऊन ठेपलं ते 10वीचं महत्त्वाचं बोर्डाचं वर्ष. कृतिकला मी सुरुवातीपासून जेव्हा बोर्डाचं त्याचं वर्ष सुरू झालं तेव्हा त्याला विचारलं की त्याला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, तर त्याचं म्हणणं असं होतं की शाळेव्यतिरिक्त मला कोणत्याही मदतीची गरज नाही. त्याचा शाळेवर अतिशय विश्वास होता आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांनी त्याच्या तयारीची सुरुवात केली. ज्या ज्या चुका होत होत्या त्या पुन्हा होणार नाही त्याची काळजी घेतली. बोर्ड पॅटर्नचे बरेचसे प्रश्न सोडवले. इंग्रजी व संस्कृत विषयावर विशेष मेहनत घेतली आणि शेवटी त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. त्याला संस्कृतमध्ये 100 गुण, IT मध्ये 100 गुण आणि इंग्रजी विषयात 99 गुण मिळाले आणि ह्याचा आई वडील म्हणून आम्हाला अत्यंत अभिमान आहे. पालकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांवर विश्वास ठेवा. त्याच्या अभ्यासातील चुका पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये नेहमीच सातत्य असेल हे अवश्य बघा. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने कृतिकला त्याच्या पुढच्या आयुष्यात यश मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तसेच मला इथे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी शेषवंशी क्षत्रिय विद्यावर्धी समाज मंडळाची आभारी आहे. धन्यवाद.